नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो. आपण जी फाउंडेशनच्या पद्धतीमध्ये जी बदल झाले गेले 10 वर्षामध्ये, वाय आलं, टेलिफोन आलं. बऱ्याच प्रकारची वेगवेगळी फाउंडेशन केली गेली. 9 फुटाच्या अंतराला 4.5च्या पट्ट्या वापरल्या, 3च्या वापरल्या, किंवा टेलिफोन पद्धतीमध्ये काही दिवस काढले. परंतु अलीकडल्या काळामध्ये जी बेदाण्यामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये जी चर्चा चालू झाली मार्केटमध्ये, की गॅबल फाउंडेशनमध्ये किंवा वायमध्ये जो कलरमध्ये व्हेरिएशन यायला, त्याचं कारण थोडंसं असं जाणवलं फिरताना, की वाय फाउंडेशनमध्ये जो एक बाजूला दिवस मावळताना किंवा सकाळचा जो सूर्यप्रकाश पडतो तो काय घडावर पडतो, आणि त्याच्यामुळं तेवढ्याच मान्यता साईडचा कलर वेगळा होण्याची शक्यता थोडीशी जाणवली. परंतु आता अलीकडं मांडवाच्या बागामध्ये बागा बघतो फिरताना, त्या बागा अशा आहेत की कुठल्याही घडामध्ये कॅनॉपी जर व्यवस्थित मॅनेजमेंट केली. आता ही प्लॉट जर तुम्ही बघितला तर हा माणिक चमनचा प्लॉट आहे. हा 70 दिवसाचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये असं जाणवतं की कुठल्या जरी कंडिशनमध्ये समजा ही प्लॉट एप्रिल म्हणजे मार्च एंडिंगपर्यंत जाईल हार्वेस्टिंगसाठी, परंतु ऊन नाही पडणार याच्यामध्ये. आणि ऊन नाही कुठल्या घडावर पडलं की समजा ऊन पडलं पाहिजे, पण कसं पडलं पाहिजे की टिकलं नाही पाहिजे ऊन. एका घडावर जास्त वेळ ऊन टिकलं नाही पाहिजे. जसं सूर्य मावळतीकडे जाईल तशी त्याची त्रिज्या किरणाची बदलती. आणि ह्या तासाला जर घडावर ऊन पडलं तर दुसऱ्या तासाला तिथं ऊन पडत नाही, तिथं सावली ती. अशा पद्धतीनं सूर्यप्रकाश दिवसभर मांडवामध्ये अँगल बदलत राहतो. त्याच्यामुळं एकाच ठिकाणी सूर्यप्रकाश पडत नाही, त्यामुळं मण्यामध्ये कलर व्हेरिएशन येत नाही. आणि कलर व्हेरिएशन नाही आलं, एकसारख्या मण्याचा कलर असला तर तोच बेदाणा एकसारख्या कलरचा तयार होतो. त्याच्यामुळं अलीकडच्या 2 वर्षामध्ये जी मोठे शेतकरी किंवा ज्याचा अनुभव द्राक्ष शेतीमध्ये गेली 10-20 वर्ष ज्यांनी काम केलं, त्याच्यापैकीच अण्णाचं कुटुंब आहे. याच्यामध्ये मांडवाकडे त्यांनी पुन्हा जी कल केला, त्याचं कारण 2 कारण आहेत त्याची प्रामुख्याने. एक म्हणजे अर्थकरण मांडवाला थोडंसं कमी लागतं, म्हणजे निम्मच लागतं. आणि ती फायद्यापेक्षा आता दुसरी गोष्ट अशी झाली की मांडवामधला बेदाणा सातत्यानं जी रिशो आहे त्याचा, जी म्हणजे आपण त्याचं काय बघितलं पाहिजे तर 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर बेदाण्यामधली जी तफावत आहे ती सगळ्या बेदाणा एक मार्केटमध्ये करून त्याची जी सरासरी आहे ती जर बघितली तर निश्चितच गॅबलच्या किंवा वाय फाउंडेशनच्या टेलिफोनच्या पुढं मांडवाची सरासरी गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्हाला जाणवते. तुम्ही याच्यामध्ये निश्चित तुम्हाला तुमच्या भागामध्ये जी बदल जाणवत आहे ती बदल तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा माझा 9527-2027 नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही निश्चित काय तुम्हाला ह्याच्यामध्ये वाटतं, म्हणजे आपण पुढच्या काळामध्ये कुठल्या दिशेनं जाणं योग्य राहील त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू. आणि त्याच्यानंतर आपण येणाऱ्या काळामधल्या जे फाउंडेशन आहे त्याच्यावर नवीन शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय आपलं मत मांडता येत असेल ते मांडा. नमस्कार.